सरकारने एक परिपत्रक काढलं, नंतर तुम्ही एक्सपोज केल्यानंतर पुन्हा एक परिपत्रक काढलं, आता वाद बदलले, काय सांगलं? नाही, आता माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे की सरकारची बदनामी केल्याप्रकरणी. सरकारला नाव आहे की नाही मला माहीत नाही, त्यांचं बदनाम काय करायचं. आता हे माझ्या हातात परिपत्रक आहे. या परिपत्रकात मराठीत लिहिलेलं आहे, वाचून दाखवतो की आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना वित्तीय सहाय्य अनिवार्य, सहाय्यक अनुदाने वेदनेतर खाली पुणे अधिकारपत्रावर निधी अहरित करण्याची मान्यता प्रदान करण्यात आली होती. तथापि काही वित्तीय अंमलबजावणीच्या अनुषंगाने सदरचे उणे अधिकारपत्रावर निधी आहरण करण्याची सुविधा सन 2024-25 आर्थिक वर्षासाठी बंद करण्यात आलेली आहे. म्हणजे काय तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं अनुदान बंद करण्यात आलेलं आहे. हे झालं एक. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. त्याच्यानंतर मी केलं ट्विट आणि मी प्रश्न विचारला की पैसे कमी पडत आहेत का, तर तुम्हाला ते लाडक्या बहिणीसाठी वापरायचे आहेत का? कारण का ह्याच्यात जे पैसे जाणार आहेत त्या बिचारे ज्यांचे नवरे आत्महत्या केले आहेत किंवा काही लहान पोरांनी आत्महत्या केल्यात शेतीसाठी, त्यांच्या आईंसाठी वगैरे जाणार आहेत, त्या बहिणी नाहीत का आपल्या? असा मी साधा प्रश्न विचारला. आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला अधिकार आहे. मी विरोधी पक्षात आहे, मी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणार ना, आणि ह्याच्यावर मी प्रश्न विचारला. त्याच्यानंतर त्यांनी हे परिपत्रक काढलं आणि मग त्याच्यात त्यांनी हे लिहिलं, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना 2024-25 या आर्थिक वर्षात उपलब्ध केलेल्या अनुदानातून वित्तीय सहाय्य करण्याची कारवाई विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी यांनी पुरेसा निधी विभागीय आयुक्त यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे. इथे काय म्हणाले बंद करण्यात येत आहे, इथे काय म्हणाले आम्ही निधी देतो आहे. माझ्यावर केस कसली घेता, काय मस्करी आहे? त्याच्यावरती संबंधित मंत्र्यांचं एक मुलाखत आहे की आमच्याकडनं काही चुका झाल्या, काही शब्द गेले, काही वाक्य चुकली आणि विरोधकतेचं राजकारण करत आहेत. अरे आम्हाला जे मराठी समजतं ते आम्ही वाचून दाखवलं की तुम्ही अनुदान बंद केलं आहे, ते काय आम्ही चुकीचं बोललो? म्हणजे तुम्ही चुका करायच्या, तुमचे काय अंडर सेक्रेटरी दुसरीचा निबंध लिहित आहेत काय की सगळ्या चुका माफ आहेत? शासनाचं परिपत्रक आहे ना, त्या चुका होतात कशा? आणि त्या पकडल्यानंतर मग बोंबाबोंब सुरू माझ्या नावाने, केस दाखल, हे दाखल, ते दाखल. अख्ख्या महाराष्ट्रात केस दाखल करा ना. तुमच्या मनात होतं शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पैसे बंद करायचे, हे तुमच्या मनातलं होतं, ते पहिल्या परिपत्रकात निघालं आणि आम्ही त्याच्यावरती आवाज उचलल्यानंतर, मी असो, जयंत पाटील असो, काँग्रेसचे अनेक नेते बोलायला लागल्यानंतर तुम्ही हे परिपत्रक बदललात आणि ह्यालाच विरोधकांचा आवाज म्हणतात. त्यामुळे विरोधकांचा आवाज केस दाबून तुम्ही गप्प करू शकत नाही आणि मी गप्प बसणारा माणूस नाही. काय औरंगाबाद पोलीस केस झाली आहे, त्यांना यायचं असेल माझ्या घरी, मी इथे बसलो आहे, अरेस्ट करायचं असेल तर मी तयार आहे, मला अरेस्ट करून घेऊन जा. अशा शेतकऱ्यांसाठी ज्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांसाठी जर मला जेलमध्ये टाकणार असेल तर मी एनी टाईम तयार आहे, एनी टाईम. हा सरकारला माझा इशारा आहे की केस घेतली आहेत ना तुम्ही, अटक करून दाखवा. त्या परिपत्रकामध्ये असं लिहिलं होतं की ज्या आत्महत्या होतात त्याचा अंदाज बांधता येत नाहीये, सरकारला अंदाज बांधता येत नाहीये. म्हणजे आता आत्महत्या केल्याचा पंचनामा, पोस्टमॉर्टम होतो, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रजिस्टर असतं, मृत्यूचा दाखला असतो. मग असं काय कुठलं रॉकेट सायन्स आहे की तुम्हाला मोजता येत नाही? हे सगळं काय टोलवाटोलवी करायची. सगळे निधी तुम्ही बाजूला काढले आहेत. अनुसूचित जातीच्या जमातीच्या विद्यार्थ्यांना, ओबीसीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही स्कॉलरशिप देत नाही आहात, फेलोशिप अडवलेली आहे. का अडवली आहे? त्यांचा निधीमध्ये कट मारला आहे. का कट मारला आहे? तुमच्याकडे पैसाच नाही आहे आणि तुम्हाला कसंही करून निवडणुकीच्या आधी महिलांच्या हातात 3,000 रुपये, 4,500 रुपये जाऊ द्यायचे आहेत. म्हणजे 4,500 रुपयाला एक मत
हा भाव लावलाय तुम्ही. आम्हाला आनंद आहे आमच्या बहिणींना 4,500 रुपये मिळत आहेत ते, आणि आमच्या बहिणी मतं पण देणार नाही ते पण मला माहिती आहे. पण हा तुमचा जो डाव आहे ना, डाव, त्या डावासाठी तुम्ही हे सगळं करताय. आणि मग भांबरल्यासारखं एक परिपत्रक काढतात आणि मग दुसरं परिपत्रक काढतात आणि मग नारळ आमच्या डोक्यावर फोडतात. अरे तुम्ही मराठीत काढलेलं परिपत्रक आहे, तुम्हीच वाचा, समजून घ्या. पहिल्यांदा माझ्यावर केस झाल्यावर मी पण घाबरलो. मी 4 मराठी चांगलं बोलणाऱ्या हुशार वाचणाऱ्या लोकांकडे पाठवलं आणि समजून घेतलं, अरे मी तर चुकलो नाही ना. तेव्हा नाही, बरोबर आहे, त्यांनी अनुदान बंद करणार असंच लिहिलेलं आहे. पोलिसांनी पण केस घेताना जरा वाचावं, काय लिहिलंय, कशावर बोललेत. काय न बघता आपली ठोक केस जितेंद्र आवडे ना, ठोका केस. ज्यांनी कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये आहे त्या दोन्ही पोलीस स्टेशनमधल्या ज्यांनी कोणी केस नोंदवली आहे त्यांनी दोन्ही परिपत्रक मागवावीत आणि त्यांनी केस कुठल्या आधारावर घेतली आहे ते मला कृपया सांगावं. मी जाणार आहे त्या पोलीस स्टेशनला 2-3 दिवसामध्ये. गणपती आहे म्हणून थोडासा मी लेट जाईन, पण मी जाईन आणि विचारून येईन की तुम्ही ही केस कुठल्या आधारावर घेतलीत, ह्याच्यात माझं काय चुकलं ते मला सांगा. मी या कमिशनरलाच इथनं आवाहन करतो की तुम्ही केस घेताना तुमच्या पोलिसांनी काय आधारावरती ही केस घेतली. जे आता इथले SP आहेत ते इथे पहिले DCP होते, त्यांनी या आधी कोण? राठोड. नंतर मी काही दिवसापूर्वी महाराष्ट्र शासन राखीव वने ह्याचं एक प्रकरण उघडकीस आणलं आहे. राखीव वने असताना त्याची पेपरात जाहिरात आलेली आहे. महसूल खात्याने ह्याची सातबारा आजही राखीव वने म्हणूनच आहे, त्याची नवाकाळमध्ये जाहिरात आली आहे. ही राखीव वने असताना ही जमीन 38 कोटीला त्यांनी नयन भेदा नावाच्या माणसाला विकलेली आहे. आणि जवळजवळ अशी 250 ते 300 एकर जमीन निखिल माखेच्या जो या ट्रस्टचा सर्वेसर्वा आहे ह्या ट्रस्टने विकली आहे. ह्या ट्रस्टने ह्याच्या आधी पण अशाच जमिनी विकल्या आहेत. त्या जमिनीचा पैसा कुठे गेला ह्याचा काही अंदाज लागत नाही. ट्रस्टला काही नीती नियम कायदे आहेत, त्या कायद्याच्या बाहेर जाऊन हे सगळं करण्यात आलेलं आहे. तर सर्वात मोठं म्हणजे त्यांना चॅरिटी कमिशनरने परमिशन कशी काय दिली. जर महसूल खात्यात सातबाऱ्यावर नोंद आहे तर चॅरिटी कमिशनरकडनं परमिशन कशी काय मिळते. फॉरेस्ट ऑफिसर्स ठाणे पोलिसांमध्ये गेले, संबंधित पोलीस स्टेशनला गेले, पोलीस स्टेशनने केस घेतली नाही. म्हणाले इकॉनॉमिक ऑफेन्स विंगमध्ये जा. हा इकॉनॉमिक ऑफेन्स विंगच नाही आहे, हा सरकारी जमीन खोटी कागदपत्र देऊन हडप करण्याचा प्रयत्न आहे. आणि कलेक्टर ऑफिसने आपल्या फॉरेस्ट ऑफिसर्सनी तसं लिहून दिलेलं आहे. एवढंच नाही तर फॉरेस्ट ऑफिसरने असा अहवाल आता मंत्रालयात दिलेला आहे की चॅरिटी कमिशनर यांनी ही परमिशन दिली आहे त्यांची लगेच चौकशी करण्यात यावी. हा जवळजवळ 700 ते 1000 कोटी रुपयाचा घोटाळा आहे. आणि हा निखिल माखेचा एक राजकीय मित्र आहे जो हे सगळं करतोय. त्याला ही जमिनी अशा जमिनी घ्यायची सवय आहे, जमिनीमध्ये फेरफार करण्याची सवय आहे आणि तो हे सगळं करतोय. आणि ह्या ट्रस्टवरती आत्तापर्यंत 4 FIR आहेत. निखिल माखेच्या 4 FIR मध्ये वॉन्टेड आहे. त्याला पोलीस अटक करत नाहीत. तो काय जावई एका पोलिसांचा मला माहीत नाही. निखिल माखेच्या बाहेर असताना पण निर्धास्त फिरतोय आणि असे धंदे करतोय. ही नवाकाळची जाहिरात. शासकीय जमीन विकण्याचा अधिकार त्याच्या बापाला दिला आहे काय. नवाकाळमध्ये तो जाहिरात देऊ शकतो का. ही जाहिरात ही बाब अजूनपर्यंत घेऊन नसावी का किंवा त्यांच्या मागे घडतंय की त्यांना त्यांच्या कळत त्यांना माहिती नसावी असं मला वाटतंय.
पण आज तुमच्या माध्यमातून मी त्यांनाही विनंती करतो की लगेच चौकशीचे आदेश द्या. तुमच्या ठाण्यात जर असं सरकारी जमिनी विकणार असतील आणि जाहिराती देऊन विकणार असतील तर बदनाम ठाणे शहर पर्यायाने मुख्यमंत्रीच होतात. मी मुख्यमंत्र्यांना हा हे देतो की तुम्ही हे थांबवा, तुम्ही चौकशी करायला सांगा आणि ज्यांनी कोणी हे केलं आहे त्याला त्वरित जेलमध्ये पाठवा. सर, मणिपूरमधील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. तिथे सुरक्षेची खात्री नाही. तुम्ही देव आहात की नाही हे लोकांना स्वतः ठरवून देऊ नका असं RSSचे सरसंघचालक म्हणाले मोहन भागवत. मोदी तसं नाव नाही. नाही तर त्यांच्या मनात काय माहीत नाही. RSSच्या मनात काय ते महाराष्ट्राच्या इलेक्शनला समजेल तुम्हाला. एकनाथ शिंदेचं बयान नाही, लेकिन देवेंद्र फडणवीस तरी खोटी बातमी प्लॅन्ट केलेली आहे. अशा कुठल्याही प्रकारची चर्चा कुठेही झालेली नाही. आमचं वैर कोणाशीच नाही आहे. आमचं वैचारिक वैर हे BJPशी संलग्न असलेल्या सगळ्यांशीच आहे. कारण का BJPची विचारधाराच आम्हाला मान्य नाही. आता BJPची विचारधारा अजित पवारांनी स्वीकारली तर अजित पवारांशी आमचं सख्य नाही. BJPची विचारधारा एकनाथ शिंदे साहेबांनी स्वीकारली, आमचं नाही पटत. आम्ही विचारधारेवरती चालणारे लोक आहोत. आमची विचारधारा ही या देशाच्या संविधानाशी बांधील आहोत. आम्ही या संविधानाच्या मार्गावर चालणारे आहोत. आम्ही संविधानाला आव्हान देणारे नाही आहोत. आम्ही या देशातला जातीभेद नष्ट व्हावा, धर्मद्वेष नष्ट व्हावा यासाठी काम करणारी माणसं आहोत आम्ही. त्यामुळे आम्ही BJPच्या वाटेवर जाऊच शकत नाही. त्यामुळे BJPचे मित्र आणि BJPचे नेते हे तेवढेच आम्हाला दूर आहेत. म्हणजे अजित पवारही तेवढेच दूर आहेत आणि देवेंद्र फडणवीसही तेवढेच दूर आहेत. आम्हाला कोणी जवळ नाही. त्यामुळे ही प्लॅन्टेड बातमी आहे. काय आम्ही BJPच्या जो जवळ गेला तो BJPच्या मांडीवरच बसला आहे. सर, लाडकी बहीण योजनेचा जो काही श्रेयवादाची लढाई मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिसून आली, हंगामा झालेला आहे. सर्व मंत्री म्हणजे शिवसेनेचे मंत्री अजितदादांच्या मंत्र्यांवरती हल्लाबोल केला. तर यामध्ये देवेंद्र फडणवीसांना मध्यस्थी करावी लागली आणि इथून पुढे श्रेयवाद कुणी एकटा घेणार नाही असं त्यांना सांगावं लागलं. त्यांच्या आपापसात काय होतं, घरात कुस्त्या होतात, मॅटवरच्या होतात किंवा मातीतल्या होतात. आपल्याला काय करायचं आहे? आपण कुस्ती बघायला पण नसतो ना. अंपायर देवेंद्र फडणवीस आहेत. तुम्ही त्यांना विचारा कुस्ती कशी झाली. पण ज्या देवेंद्र फडणवीसांनी श्रेयवादांना सांगितलं एकटं कोणी श्रेय घेणार नाही, त्याच देवेंद्र फडणवीसांचे 1,500 देवाभाऊंनी दिले असे बारामतीमध्ये बॅनर झाले. ते पत्रकार तुम्ही काय शोधून काढाल. आपल्याला काय करायचं. गरीब बायका आमच्या महिलांना भगिनींना 4,000-4,500 रुपये मिळत आहेत, मतं येणार नाहीत. तुम्ही सर्वे वाचा, महिला स्वतः सांगतात हे काय नाही, स्टंट आहे निवडणुकीपुरता. निवडणुकीला मतं द्या म्हणून हे पाठवलेले पैसे आहेत, आम्ही काय मतं बितं देणार नाही. विरोधक मला टार्गेट करतात, याचा अर्थ माझं राजकारणातलं स्थान कळतंय. मी आधुनिक काळातला अभिमन्यू आहे, चक्रव्यूहात गेलो तरी परत येईल असं फडणवीस म्हणतात. विरोधकांना टोला लागलेला आहे. अभिमन्यू कोण म्हणाल? हां, ते स्वतः म्हणतायत. शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे नाही आहेत, तर दुसरं कोणता तरी चेहरा आहे. महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य केले. आता शरद पवारांच्या मनातल्या गोष्टी जर त्यांची बायको नाही ओळखू शकत, देवेंद्र फडणवीस साहेब ओळखतील. ज्यांनी 60 वर्ष त्यांच्याबरोबर संसार केला ती सांगू शकत नाही. जे माझ्याबरोबर आत्ता होते साहेब माझे यजमान, त्यांच्या मनात काय होतं हे म्हणजे प्रतिभाताई नाही सांगू शकत, वहिनी काकी नाही सांगू शकत. बाकीचं सोडून द्या. बाकी अख्ख्या महाराष्ट्रात कोणी असा पैदाच झाला नाही जो शरद पवारांच्या मनात काय चालू आहे सांगू शकतो. मला पैदा व्हायचं आहे. सर, मनोज जरांगेंनी शरद पवार, नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून लिहून घ्यावं की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला तयार आहेत का अशी फडणवीसांनी जरांगेंकडे मागणी केली. मग एवढे दिवस जरांगेंनी तुम्ही कशाला खेळत होतात? तुम्ही काय तुमच्या अंगाशी काय आलं माहिती आहे का? तुम्हाला वाटलं सगळ्यांशी आपण गुदगुल्या करू, सगळ्यांना गुदगुल्या, अशा गुदगुल्या सगळेजण असे करतील. ते आता आलं अंगाशी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.